दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. हे दीपा, तू सर्व रूप व अग्निरूप आहेस. सर्व तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या आज दीप अमावस्येच्या दिवशी पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबियांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी प्रार्थना करून आपण सर्वांनी दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यासाठी या 2 वेळा अधिक योग्य आहेत. पहिली म्हणजे जितक्या लवकर सकाळी तुम्हाला दिव्यांची पूजा करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर देवपूजा करा, तुळशीची पूजा करा आणि त्यानंतर दिव्यांचं पूजन करा. नाहीतर देव पारुशे आणि तुम्ही दिव्यांचं पूजन करताय, याला काहीही अर्थ नाही. तुम्ही कोणतंही व्रत करा, कोणत्याही पूजा करा, पण अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच ज्या कोणत्या पूजा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात. देवपूजा झाली की लगेच तुम्ही दिव्यांची पूजा करून घेऊ शकता. कारण सकाळी सकाळी दिव्यांची पूजा केली की दिवसभर आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते, आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो वाढतो. जेणेकरून आपल्या घरातील ज्या होणाऱ्या कटकटी आहेत, वास्तुदोषामुळे होणारे जे काही त्रास असतील, भांडणं असतील, या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होऊन नकारात्मकता आपल्या घरातून दूर होऊ लागते. आणि जर सकाळी आपण दिव्यांचं पूजन केलं तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जो प्रदोष काळ असतो, माता लक्ष्मी येण्याची वेळ आपण म्हणतो, तर त्यावेळी परत या दिव्यांमध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, दिवे प्रज्वलित करायचे, परत या दिव्यांना हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. आणि जर सकाळच्या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला दिव्यांची पूजा करणं शक्य झाली नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची दिवे लागणीची वेळ. सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटं अगोदर किंवा सूर्य मावळल्याच्या 45 मिनिटांनंतर जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. ज्या महिला वर्किंग आहेत, सकाळी ज्यांना शक्य होत नाही, तर शक्यतो त्यांनी या वेळेमध्ये पूजा करा. आणि या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला पूजा करणं जमलं नाही तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेपर्यंत कधीही तुम्ही दीपपूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं. दीपपूजनाच्या 2 पद्धती आहेत, थोडाफारच बदल आहे. दोन्ही पूजेमध्ये मांडणी सेमच असणार आहे. पण काय आहे ना, पहिल्या पूजेमध्ये आपण सर्व दिवे स्वच्छ करतो, त्यांची व्यवस्थित मांडणी करतो. ज्या दिव्यांमध्ये तेल टाकायचं आहे त्या दिव्यांमध्ये तेल, ज्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप टाकून सर्व वाती त्यामध्ये लावून दीप प्रज्वलित केले जातात. त्यानंतर त्यांना हळद कुंकू, वस्त्रमाळा, फुलं अर्पण केले जातात, धूप ओवाळला जातो आणि नैवेद्य दाखवला जातो. आणि दुसऱ्या पूजा पद्धतीमध्ये सेम या पद्धतीने पूजा केली जाते, पण कणकेचे दिवे बनवले जातात आणि त्या कणकेच्या दिव्यांनी हे जे सगळे दीपक आहेत, जी आपण पूजा केलेली आहे, यांना ओवाळलं जातं. तर जे आपण कणकेचे दिवे बनवतो तर ते किती बनवावे हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर 5, 7, 9, 11, 21 याप्रमाणे तुम्ही कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळू शकता. पण एक गोष्ट इथे खास लक्ष द्यायची आहे आणि जिथे 99% महिला चूक करतात ती म्हणजे की जे कणकेचे दिवे बनवतात त्याच्यामध्ये तेल टाकतात आणि लांब वात टाकून त्याने या दिव्यांना ओवाळतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही म्हणजे आमच्याकडे तरी आहे, मी अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या घरामध्ये आजी, पणजी, मामा, मावशी, काकू यांना या गोष्टींचं पालन करताना बघितलेलं आहे. अगदी जे काही तुम्ही माझं घराणं म्हणू शकता, आमच्या आजूबाजूला म्हणू शकता, हा नियम पाळला जातो. तो म्हणजे देवांना कधीही तेलाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही आणि मनुष्याला म्हणजे आपल्याला कधीही तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही. देवांचं स्थान हे श्रेष्ठ आहे. देवांना नेहमी तुपाने, शुद्ध गाईचं तूप आणि फुलवात जे असते त्याने ओवाळलं जातं. भले तुम्ही लांब वापरा पण त्याच्यामध्ये तूप टाका आणि त्या दिव्याने देवांना ओवाळायचं असतं. पण तेलाच्या दिव्याने कधीही देवांना ओवाळायचं नसतं. आणि आपल्याला जेव्हा आपण मुलांचं औक्षण करतो, आपल्या मिस्टरांचं जेव्हा वाढदिवस वगैरे असतो तेव्हा कोणाचं औक्षण करत असू तर त्यावेळेला तुपाचा दिवा वापरायचा नाही तर तेलाचा दिवा वापरायचा.
तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये लांब वात वापरायची, 2 लांब वात एकत्र जोडून असं आपण मनुष्याला ओवाळण्यासाठी वापरत असतो. त्यामुळे जे काही आपण कणकेचे दिवे बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे, तेलाच्या दिव्यांनी ओवाळायचं नाही. बऱ्याच भागांमध्ये हे जे आपण दिवे बनवलेले आहेत दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे, याच दिव्यांनी मुलांना सुद्धा ओवाळलं जातं. पण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की तुपाच्या दिव्यांनी मुलांना ओवाळू नये आणि तेलाच्या दिव्यांनी देवांना ओवाळू नये. त्यामुळे शक्यतो तुम्ही हे जे दिवे आहेत कणकेचे जे आपण बनवलेले आहेत त्याने मुलांना ओवाळू नका. पण शेवटी बघा तुमची मर्जी. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मुलांना कधी ओवाळायचं. तर बघा, तुम्ही दिव्यांची पूजा सकाळी करा किंवा तुम्ही दिव्यांची पूजा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा. मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्येच आपल्याला ओवाळायचं आहे. जे काही मुलं तुमच्या घरामध्ये आहेत त्यांना बसण्यासाठी पाट किंवा आसन टाकायचं, त्यांच्या समोर रांगोळी काढायची, त्यांच्या डोक्यावर काहीतरी घ्यायला द्यायचं, रुमाल वगैरे ठेवायचा आणि एक ताम्हण तयार करायचं. त्यामध्ये कणकेचे 2 दिवे बनवायचे. त्यामध्ये तेल, जे कोणतं तेल तुम्ही रोज देवपूजेसाठी वापरता ते तेल टाकायचं. 2 लांब वाती घ्यायच्या, त्या एकत्र जोडायच्या आणि त्या या दोन्ही दिव्यांमध्ये टाकायच्या. आणि हो, हे कणकेचे ओवाळण्यासाठी जे काही आपण दिवे बनवतो किंवा दीपांना ओवाळण्यासाठी जे काही आपण दिवे बनवतो तर त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला चिमूटभर टाकायची आहे, मीठ टाकायचं नाहीये. आणि एकमुखी हे 2 दिवे बनवायचे आणि देवांना ओवाळण्यासाठी सुद्धा एकमुखीच दिवे बनवायचे आहेत. हे 2 दिवे, त्याचबरोबर ताम्हणामध्ये कुंकू घ्यायचं आहे, एक सोन्याची अंगठी, कानातलं जी काही सोन्याची वस्तू तुमच्याकडे असेल ती घ्यायची आहे, एक सुपारी घ्यायची आहे, थोड्याशा अक्षदा डोक्यावर टाकण्यासाठी घ्यायच्या आहेत आणि थोडासा कापूस सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवातीला मुलांना गंध लावायचा आहे, त्यानंतर डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत, त्यानंतर सुपारी घेऊन आपल्याला मुलांना कपाळाला लावून ओवाळायचं आहे, त्यानंतर सोनं जे काही घेतलं असेल त्यानं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर जो काही कापूस असेल तो मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आहे. कापसाचा अर्थ असा की कापूस जसा पांढरा आहे तोपर्यंत, म्हणजे आपल्या मुलांचे केस पांढरे होईपर्यंत त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून थोडासा कापूस जो आहे तो मुलांचं औक्षण करताना किंवा कोणालाही ओवाळताना डोक्यावर ठेवायचा असतो. म्हणून कापूस ठेवून झाल्याच्या नंतर मग आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. आणि जेव्हा आपण जो दिवे लावलेले आहेत ते ओवाळतो तर अगदी मुलांच्या चेहऱ्यावरून गोल ते आपल्याला ओवाळायचे आहेत, जेणेकरून जे काही दिवे आहेत त्याची तेज जी आहे त्या मुलांच्या चेहऱ्यावर असं उमटावं आणि या तेजाप्रमाणे आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये प्रगती करावी असा त्याचा अर्थ होतो. तर याप्रमाणे तुमच्या मुलांना तुम्हाला ओवाळायचं आहे. आता बऱ्याच जणांचे मुलं मुली जे काही असतील ते बाहेरगावी शिकण्यासाठी असतील, नोकरीसाठी असतील, बाहेर देशात असतील, तर अशा वेळेला काय करायचं, दीपपूजन झाल्याच्या नंतर असं ताम्हण तयार करायचं आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही दिशेला ते आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्या दिशेला थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत. जिथे दीपपूजन केलेलं आहे तिथेच आपण जे काही आसन असेल त्याच्यावर उभं राहायचं. सुरुवातीला पूर्वेला, नंतर पश्चिमेला, नंतर उत्तरेला, नंतर दक्षिणेला किंवा कोणत्याही दिशेला. मी तुम्हाला फक्त एक दिशांचं नाव सांगितलं. असं चारही दिशांना तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आणि थोड्या थोड्या अक्षदा त्या दिशेला शिंपडायच्या आहेत. याप्रमाणे तुम्ही मुलं बाहेरगावी असतील तर ओवाळू शकता. या दिव्यांच्या पूजनाची उत्तर पूजा जी आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला, जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तर त्यावेळेला करायची आहे. उत्तर पूजा करण्यासाठी हे जे सगळे दिवे आहेत तर यातला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ही जी पूजा मांडणी केलेली आहे यावर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. काही चूकभूल झाली तर माफी मागायची आणि मग हे सगळे दिवे जागच्या जागेवर तुम्हाला काढून धुवून पुसून ठेवून द्यायचे आहेत. आणि जो प्रज्वलित केलेला दिवा आहे तो शांत करायचा नाही, तो दिवा उचलायचा आणि आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. जी काही सुपारी तुम्ही गणपतीच्या स्थापनेसाठी घेतलेली असेल ती तशीच ठेवायची आणि परत जेव्हा कोणतीही पूजा असेल तर गणपती स्वरूप ही सुपारी तुम्ही वापरू शकता. आणि देवघरातील गणपती बाप्पा घेतलेले असतील तर ते देवघरात आपल्याला ठेवायचे आहेत. आणि हे जे काही आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते दिवे वरचं, तुम्ही जर हे कणकेचे दिवे गुळ टाकून तुम्ही उकडून वगैरे बनवलेले असतील तर हे खाल्ले सुद्धा जातात बऱ्याच भागांमध्ये. आणि तुम्ही कच्चेच दिवे बनवलेले असतील तर त्यातली वात काढून घ्यायची,
आणि हे तुम्ही गाईला वगैरे खायला घालू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे असेल तर तिथे छोटे छोटे याचे गोळे करून तुम्ही टाकू शकता. बरेचसे पक्षी प्राणी वगैरे खातील किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला वाहतं पाणी असेल तर या दिव्यांचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता, म्हणजे मासे खातील. आणि उकडलेले असतील तर तुम्ही खाऊ सुद्धा शकता. फक्त व्यवस्थित वरचा जो कापसाच्या वातीचं जळालेलं जे आहे ते काढून घ्यायचं आणि मग खायचे आहेत. हे दिवे खायला खूप छान लागतात, पण गुळाचं पाणी टाकून बनवलेले असतील आणि ते उकडलेले असतील तर. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. तरीही अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.